गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे फ्रेंड्स? तर आय होप तुम्ही मस्तच असाल. तर 2-3 दिवस झाले व्हिडिओ येत नाही, याचं कारण की थोडी तब्येत बिघडली आहे, सर्दी खोकला कफ झाला आहे आणि आवाज पण थोडा बदललेला वाटतोच आहे. तर असो, व्हिडिओची सुरुवात इथे मी व्यायामापासून करते. आज थोडा झुंबा केलेला आहे आणि थंबनेलवर तुम्ही पाहिलेलंच आहे की आज मी ज्या तुम्हाला 12 ब्युटी टिप्स देणार आहेत, तर त्या कदाचित तुम्हाला खूप फायद्याचा हेल्पफुल आजचा व्हिडिओ ठरू शकेल असं मी आशा करते आणि स्किप न करता पूर्ण बघा. तर खूप महत्त्वाच्या अशा मी 12 ब्युटी टिप्स दिलेल्या आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर पहिली टिप्स, आपण स्वतःला फिट ठेवायचं आहे आणि फिट ठेवण्यासाठी खूप तारेवरची कसरत करावी लागते. ज्या फिट आहेत त्यांचं ठीक आहे, पण ज्या नाही आहेत किंवा लुकडं-सुकडं असणं म्हणजे फिट आहे असं नाही आहे. थोडी तरी तब्येत असावी, आपलं शरीर हेल्दी असावं, आपल्याला एकही गोळी चालू नसेल तेव्हाच आपण स्वतःला फिट म्हणू शकतो. जर तुम्हाला गोळ्या चालू आहेत, दवाखाना चालू आहे आणि तुमची बॉडी किंवा तुमची तब्येत खूप बारीक आहे, वीक आहात तुम्ही, तर त्याला फिट म्हणता नाही येणार. तुम्हाला कुठलीही गोळी चालू नसेल आणि तुम्ही ॲक्टिव्ह असाल तरच तुम्ही फिट आहात असं म्हणता येईल. आता इथे आज मी झुंबा करायला घेतला आहे. तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये रोज पाहतातच आहे की मी वेगवेगळे व्यायामाचे प्रकार तुम्हाला दाखवते, शेअर करते, जे मी करते रेग्युलर. आणि आपण रेग्युलर जर व्यायामाची सवय लावली ना, तर आपली बॉडी फ्लेक्झिबल होते आणि आणि शरीर फिट राहून निरोगी राहतं. तर सकाळी उठल्याबरोबर बघा, कोमट पाणी मी घेतेच आहे. तुम्ही घेता की नाही माहीत नाही, पण जर त्याच्यामध्ये तुम्हाला सहन होत असेल तर तुम्ही मध किंवा लिंबू टाकून घेतलं तर आपले सकाळी सकाळी टॉक्सिन बाहेर पडतात. आपलं पोट साफ होतं. पोट साफ असेल ना, तर कुठलेही आजार आपल्याला जडत नाहीत. इवन पिंपल्स देखील चेहऱ्यावर येत नाहीत. आता पिरियड्समध्ये एखादा वगैरे येतोच, हीट वगैरे वाढते, हार्मोन्स आपले चेंजेस होत असतात बॉडीमधले. त्यामुळे ते हार्मोन्स आपले बॅलन्स राहण्यासाठी, आपले शरीर निरोगी राहण्यासाठी आपल्याला रोजचा व्यायाम करणं गरजेचं आहे. आणि रोज तुम्ही बघा 15-20 मिनटं तरी स्वतःसाठी काढायचं आहे. वर्किंग वुमन्स असू द्या किंवा हाऊसवाईफ असू द्या, तुम्ही स्वतःसाठी 15 मिनटं वेळ द्यायचाच आहे. खूप व्यायामाचे खूप सारे फायदे आहेत. आता पूर्वी बघा, शाळेमध्ये आपण असताना आपल्याला सांगायचे की व्यायाम करा, व्यायाम केल्याने शरीर निरोगी राहतं. तर आपण त्यावेळेला आपल्याला एवढी काही समज नव्हती. पण आता त्याचं महत्त्व आपल्याला पटतं आहे की खरंच रोज व्यायाम केल्याने आपलं शरीर खरंच फिट राहतं. आपण ॲक्टिव्ह राहतो. तुम्ही बघताय माझे डेली ब्लॉग, कुठलीही मेड नसताना सगळी टोटली कामं करून मी स्वतःला वेळ देते. प्लस नवऱ्याला, मुलांना वेळ देऊन, घरातलं सगळं नीटनेटकं आवरून स्वतःलाही आपण अपडेट ठेवलं पाहिजे आणि मी ठेवण्याचाही स्वतःला प्रयत्न करते. आवडतं मला. आणि आपण बघा, रोज व्यायाम केल्याने आपली बॉडी फ्लेक्झिबल होते, हार्मोन्स आपले अगदी बॅलन्स व्हायला लागतात आणि त्याचबरोबर आपले पिरियड्स रेग्युलर येतात. तर मला खूप फरक पडला आहे आणि मी व्यायाम माझ्या डेली रुटीनमध्ये ॲड केलेला आहे. त्यामुळे आपण करायचा. व्यायाम केल्याने आपले शरीर फिट राहतं आणि शरीर फिट राहिलं तरच तुम्ही स्मार्ट आणि सुंदर दिसू शकता. कधी स्वतःला कमी समजायचं नाही आपण. तर बघा, आठवड्यातून तुम्ही 1 ते 2 वेळा तरी झुंबा करायचाच आहे. झुंबा केल्याने काय होतं, आपल्या बॉडीची सतत हालचाल सतत राहिल्याने ना, आपली बॉडी फ्लेक्झिबल होते आणि आपल्याला ॲक्टिव्ह फील होतं, फ्रेश फील होतं आपल्याला. त्यामुळे आपण कोणाकडे लक्ष न देता आपण आपलं स्वतःचं एक टाईम टेबल बनवायचं, आपलं माइंड सेट करायचं, छान मस्त म्युझिक ऐकायचं. बघा, खूप फ्रेश वाटतं आणि जेव्हा तुम्ही फ्रेश असाल ना, तर तुम्ही आतून जर फ्रेश असाल तर तुमचा तो आनंद तो चेहऱ्यावर दिसून येतो. आणि आपली मानसिकता कुठं जाते, तर आपण सतत विचार करतो. सतत विचार केल्याने डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार येतात आणि मग आपण खचत जातो, डिस्टर्ब होत राहतो. त्यामुळे डिस्टर्ब कधीच व्हायचं नाही. कुठलंही कारण असू द्या, आपण स्वतःला समजवायचं आणि छान राहण्याचा प्रयत्न करायचा. आता सेकंड बघा, ब्युटी टिप्स, की आपण स्वतःसाठी एक फेस पॅक लावायचाच. आठवड्यातून एकदा तरी फेस पॅक लावायचा. याने काय होतं, वाढत्या वयामध्ये बघा लूज आपली स्किन होते, ढिली पडते, तर ती टाईट होण्यास मदत होते, क्लिअर राहते आणि छान ग्लो येतो. असं नाही आहे की पार्लरमध्ये जाऊन फेशियल केलं पाहिजे. तुम्ही असं घरगुती बेसन पिठामध्ये थोडी हळद आणि मध टाकूनसुद्धा चेहऱ्याला लावायचं, 15 मिनटं ठेवून चेहरा धुवायचा, तर छान क्लिअर स्किन होते आपली. त्यानंतर बघा, तिसरी टिप्स, आपण केसांचीसुद्धा तेवढीच काळजी घेतली पाहिजे. आता हे तुम्हाला वाटलं असेल तेल कसलं आहे, तर हे कढीपत्ता आणि मेथी दाणे मी तेलामध्ये उकळले आणि त्यानंतर हे तेल गाळून
असं आपण आठवड्याभरासाठी किंवा 2 आठवड्यांसाठी करायचं आणि केसांना छान मॉलिश करायची आठवड्यातून धुवायच्या अगोदर आणि नंतर हेअर वॉश करायचा शॅम्पू कंडिशनरने. छान केस होतात आपले, दाट राहतात, स्मूथ सिल्की शायनी होतात, त्यामुळे त्यांना पण पोषण मिळतं. तर असं आपण हेअर वॉश आणि हेअर ऑइल वगैरे करायचं आहे व्यवस्थित. त्यानंतर बघा आपलं प्रोटीनसुद्धा घेतलं पाहिजे आहारातून. तर इथे मी मटकी, मूग आणि चणे हे सगळे एकत्र भिजायला घालते, छान मोड आणते आणि असं मोड आल्यानंतर त्याची भाजी किंवा थोडीशी शॅलो फ्राय किंवा उसळ वगैरे बनवायची. तर असं आपल्या शरीरामध्ये प्रोटीन पण तेवढंच तितक्या प्रमाणात गेलं पाहिजे. त्याने आपल्या शरीराला एनर्जी येते. आता थंडीच्या दिवसांमध्ये आपलं उबदार राहण्यासाठी शरीर आपण असं काही ना काही केलं पाहिजे, आहार घेतला पाहिजे. मी मागे तुम्हाला मेथी डिंकाचे लाडू दाखवले, ते सुद्धा खूप हेल्दी आहेत आणि आपली बॉडीसुद्धा उबदार राहते, त्याचबरोबर आपल्याला एनर्जी येते आणि इम्युनिटी पॉवर स्ट्राँग होते लहान मुलांची. केसांसाठी, स्किनसाठी, तब्येतीसाठी पौष्टिक असे लाडू आहेत ते. तर मागेच मी तुम्हाला दाखवले. तर ते सुद्धा आपण असे बनवून ठेवले थंडीच्या दिवसांमध्ये, हिवाळ्यामध्ये. तर असं सकाळी एक लाडू खाल्ला तरी दुपारपर्यंत भूक लागत नाही आणि एवढी एनर्जी येते आपल्याला. तर मी असं काही ना काही करत असते. आता त्यानंतर बघा सगळं घर वगैरे क्लीन करून घेतलं आणि नंतर मग माझी नित्य देवपूजा. तर आपण आपल्या रुटीनमध्ये देवपूजासुद्धा रोजची केली पाहिजे नित्य नेमाने. त्याने आपलं माइंड सेट होतं, डोक्यातले निगेटिव्ह विचार जातात आणि आपण असं डोळे झाकून शांत असं आपण मनन केलं, देवाचं नामस्मरण केलं ना, तर आपल्याला खूप छान वाटतं बघा, फ्रेश वाटतं. त्यानंतर बघा आता मी एक लाडू खाल्ला आणि देवपूजा झाल्यानंतर सकाळी कोमट पाणी घेतलं. लाईट गोड चहा असा असतोच माझा. चहा काही बंद होत नाही आहे. पण मी थोडीशी साखर टाकते नाही म्हणून. त्यामुळे मी सकाळ संध्याकाळ चहा घेतेच. पण त्याचबरोबर असं माझं रुटीन पण आहे आणि याने काय होतं की आपण हेल्दी राहतो आणि आपल्या शरीरामध्ये पौष्टिक आहार आपण घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. जरी हाऊसवाईफ असेल आपण, तरी पण आपण व्यवस्थित वेळेनुसार खायचं आहे. सकाळचं नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं सुद्धा आपण जेवण लवकर करायचं आहे. त्याने पण आपलं खाल्लेलं अन्न डायजेस्ट होऊन आपण फिट राहतो. तर आजकाल आपण बघतो की खूप सारे आजार जडतात आणि वजन तर खूप वाढतं आणि त्यामुळे मग दम लागतो, ॲसिडिटी होते, पुन्हा गॅस, ढेकर वगैरे याचं प्रमाण जास्त होतं. कॅन्सर वगैरे, थायरॉईड, PCOD हे भरपूर आजार निघालेले आहेत लेडीजला पण. त्यामुळे आपण आपल्या शरीराची काळजी घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर बघा आता सगळी घरातली कामं आवरते आणि त्यानंतर स्वतःकडे सुद्धा असं लक्ष देऊन मुलांचीसुद्धा आपण अशी काळजी घ्यायची आहे की जेणेकरून त्यांना पण पौष्टिक आहार दिला लहानपणापासूनच, तर त्यांची पण इम्युनिटी पॉवर स्ट्राँग होते आणि ते पण हेल्दी राहतात. तर आता सगळं आवरल्यानंतर आपण आपलं किचन, घरसुद्धा नीटनेटकं तितक्याच पद्धतीने ठेवलं पाहिजे की जेणेकरून आपण जसं स्वतःला अपडेट ठेवतो तसं आपलं घर पण आपण छान असं टापटीप आवरलं पाहिजे. आता इथे माझं सगळं आवरून झालं आणि त्यानंतर बघा आता इथे गॅस ओटा वगैरे, किचन असं रोजचं सकाळ संध्याकाळ मी आवरून ठेवते आणि सगळं आवरल्यानंतर दुपारच्या वेळामध्ये मी 1 ते 1:30 वाजता जेवते. जेवणामध्ये साधी भाजी असते आणि एक चपाती. चपातीमध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात आहेत, त्यामुळे चपाती शक्यतो कमीच खायची. एक टाईम खाऊ शकता, पण एक टाईम आपण ज्वारीची भाकरी खायची आहे आणि पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य, पाणी भरपूर प्यायचे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पाणी दाखवलेलंच आहे. हे तुम्ही जर कंटिन्यू जर घेतलं, दिवसाआड वगैरे घेतलं, तर पोट वगैरे लवकर कमी होतं आणि मेन म्हणजे आपली ॲसिडिटी, ढेकर, गॅसेस कमी होतात. आणि खरं सांगू का, आपली सुंदरता कमी केव्हा होते, जेव्हा आपण खूप निराश असतो, डिस्टर्ब होतो, आपल्या डोक्यामध्ये खूप निगेटिव्ह विचार चालतात, नको त्या गोष्टींचा फार विचार करतो किंवा स्वतःला असं आपण अपडेट ठेवत नाही, कुठल्याही कामात आपल्याला उत्साह नसतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, आपल्याला खूप निराश करतात आणि ह्याच्यामुळे आपली मानसिकता डाऊन होते आणि आपण खचत जातो, डिस्टर्ब होतो आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचा तेज आपण गमावून बसतो. त्यामुळे आपण कुठलाही विचार करायचा नाही, आपलं माइंड सेट करायचं, छान पॉझिटिव्ह राहायचं, पॉझिटिव्ह वातावरण घरामध्ये क्रिएट करायचं जेणेकरून आपल्याला छान वाटेल आणि त्या पद्धतीने आपण स्वतःला ठेवायचं आहे. आपल्या कामामध्ये आपण व्यस्त राहायचं, नको ते विचार आपण डोक्यामध्ये आणायचे नाहीत. आता हे पाणी बघा मी 1 ते 1.5 लिटर असं पाणी ठेवते. त्यामध्ये ओवा, जिरं, बडीशेप
आणि तसेच लिंबू अर्धं टाकलेलं आहे. त्याचबरोबर आल्याचा तुकडा असा किसून टाकायचा. तर हे पाणी उकळून घ्यायचं आणि कोमट असतानाच असं स्टीलच्या हॉट कोल्ड बॉटलमध्ये भरून ठेवायचं आणि दिवसभरामध्ये जेव्हा तहान लागेल तेव्हा हे प्यायचं. साधं पाणी पण प्यायचं. याने लवकर फास्ट वजन कमी होतं आणि मेन म्हणजे आपल्याला असं हलकं हलकं वाटतं बघा. त्याच्यात दालचिनीसुद्धा मी थोडी टाकली आहे. तर खूप फास्ट वजन कमी होतं असं मला वाटतं आहे, कारण माझं 2 ते 2.5 किलो वजन कमी झालेलं आहे आणि मी आता हे रेग्युलर घ्यायचं ठरवलेलं आहे. तर असं मी दिवसाड बनवतेच. आता जवळपास मी 3 ते 4 वेळा हे पाणी घेतलेलं आहे. तर हे बघा, असं उकळी आल्यानंतर गॅस ऑफ करायचा आणि थंड झाल्यावर बॉटलमध्ये स्टीलच्या भरून ठेवायचं आणि दिवसभरात प्यायचं. तुम्ही जर वर्किंग वुमन्स असू द्या किंवा हाऊसवाईफ, असं बॉटलमध्ये तुम्ही नेऊ शकता बाहेरसुद्धा ऑफिसला जाताना. तर खूप त्याने फरक पडतो. तर मी असं बॉटलमध्ये भरून ठेवते. तर असं सारखं माझं काही ना काही चालू असतं आणि आपण असं स्वतःची काळजी घेतली पाहिजे. तरच आपण छान स्मार्ट, सुंदर, आकर्षक दिसू. आता त्यानंतर बघा, आपण असं आठवड्यातून एकदा वाफसुद्धा घ्यायची आहे. चेहऱ्याला स्टीम द्यायची, जेणेकरून आपले जे चेहऱ्यावर पिंपल्स किंवा ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स असतात ते रिमूव्ह होतात. स्किन आपली क्लिअर आणि अगदी नितळ, ग्लो, अगदी टाईट व्हायला मदत होते. त्यामुळे आठवड्यातून एकदा अशी वाफ घ्यायची आणि जवळपास थोड्या वेळ, जास्त वेळ घ्यायची, म्हणजे तुम्हाला सहन होईल अशी घ्यायची आहे. त्याने खूप क्लिअर होते स्किन आपली आणि असं बघा, ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स काढायचं स्टीलचं असं रिमूव्हर असतं, त्याने आपले हे काढून घ्यायचं. हे बघा, असं असतं. तर याने असं पटकन निघालं जातं. जर तुमच्या चेहऱ्यावर खूप पिंपल्स वगैरे असे बघा बी तयार होते, तर ती पटकन निघाली जाते. तर असं आपण वेळोवेळी स्वतःला असं घरीसुद्धा पॅम्पर करू शकतो, की असं नाही आहे की पार्लरमध्ये जायलाच पाहिजे किंवा खूप असं स्वतःवर खर्च केला पाहिजे. अगदी 0 पैशातसुद्धा तुम्ही स्वतःची काळजी घरच्या घरी घेऊ शकता. स्टीम घ्यायची. जर तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही टोपामध्ये पाणी उकळायचं, लिंबू टाकायचं टोपामध्ये आणि ती वाफ घ्यायची. खूप छान स्किन होते बघा. माझ्या चेहऱ्यावर पण खूप पिंपल्स होते, डार्क स्पॉट्स होते, डार्क सर्कल्स देखील होते. ते हळूहळू कमी दिसायला लागलेले आहेत. आता त्यानंतर हे असं घरातली अस्तव्यस्त पडलेलं आवरलं आणि वाटाणा होता सरांनी आणलेला. तर तो खूप असा म्हणजे सोलून ठेवलेला, पण असा डब्यामध्ये ठेवल्यामुळे खूप ओलसर झालेला. त्यामुळे आता एक कॉटनच्या फडक्यावर टाकून इथे उन्हाला मी थोड्या वेळ सुकवून दिल्यानंतर तो मी असं फ्रीजरमध्ये फ्रोझन करायला ठेवणार आहे. तर आपले फ्रोझन वाटाणे बाहेर मिळतात ना, तर ते असं आपण जेव्हा वाटाणा स्वस्त असतो तो घरी आणून आपण जर सोलून असा फ्रीजरमध्ये ठेवला ना, तरी पण छान असा फ्रेश राहतो बघा. आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही वापरू शकता. पण जास्त पण फार दिवस पण मी ठेवत नाही. आता त्यांनी जास्त आणला होता म्हणून मी इथे थोडा सोलून असं फ्रीजरमध्ये ठेवणार आहे. तर जेव्हा कधी असं पावभाजी वगैरे किंवा आपल्याला काही असं वेगळं करायचं असेल, कटलेट वगैरे किंवा आता पुऱ्या वगैरे भरपूर काही प्रकार करता येतात. तर असं आपण करू शकतो जेव्हा पाहिजे तेव्हा बघा. तर असं मी प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून स्टेपल करून आता डब्यात ठेवणार आणि नंतर फ्रीजरमध्ये ठेवणार आहे. तर छान फ्रेश राहतो आणि आपल्याला पाहिजे तेव्हा आपण वापरू शकतो. फार दिवस पण नाही ठेवायचं, पण जोपर्यंत वाटाण्याचं सीझन आहे तोपर्यंत वाटाणा आणून असं तुम्ही स्टोअर करू शकता. पालेभाज्या खायच्या, आहार घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित आपण फिट राहतो आणि एक एनर्जी येते. त्याचबरोबर आपण ड्रेसिंगसुद्धा आपल्याला छान सूट होईल अशा पद्धतीने आपण केलं पाहिजे. आणि जरी घरात असेल तरी असं वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही ड्रेस, कुर्तीज वगैरे वेअर करू शकता. तर आतापर्यंत आपण ज्या ब्युटी टिप्स पाहिल्या, तर त्या तुम्हाला खूप महत्त्वाच्या, इम्पॉर्टंट ठरू शकतील. आणि आता जे मी सांगणार आहे सर्वात शेवटची महत्त्वाची ब्युटी टिप्स, तर ती अनमॅरिड ज्या मुली आहेत किंवा मॅरिड ज्या लेडीज आहेत, की लग्न झालंय आणि मुलं झाली आहेत, तर त्यांच्यासाठी ही खूप फायद्याची ठरू शकते. आतापर्यंत आपण पाहिलं की कुठल्या साडीवर कुठला ब्लाऊज वेअर करायचा किंवा कुठल्या कुर्तीजवर कुठली लेगिन्स ओढणी घ्यायची. पण आज मी तुम्हाला सांगणार आहे की कुठल्या कुर्तीजवर आपण कुठली ब्रा वेअर करायची. आता काही लेडीजला किंवा काही अनमॅरिड मुली आहेत की त्यांना आयडियाच नसतात, त्यांना माहिती देखील नसतात या गोष्टी, आणि तुम्हाला काहींना माहीत पण असेल, पण ज्यांना माहीत नाहीये त्यांच्यासाठी ही फायद्याची ठरू शकते ब्युटी टिप्स.
तर आता मी तुम्हाला जे ब्राचं कलेक्शन दाखवणार आहे त्याच्यावरून तुम्हाला आयडिया येतीलच. तर चला मी तुम्हाला दाखवते ब्राचं कलेक्शन. तर फ्रेंड्स, हे आहेत माझ्या ब्रा. सध्या तर मी अशा बॉक्समध्ये ठेवलेल्या आहेत आणि काही आता मी न्यू घेतलेले आहेत सेट, तर तुम्हाला दाखवते. तर हे ज्या पॅडेड ब्रा आहेत ना, तर हे बघा, ह्या तुम्ही असं वेस्टर्न ड्रेसवर किंवा जीन्स वगैरे घातल्या तुम्ही टॉप, त्यावर प्लेन टी शर्ट असेल तर त्याच्या आतून तुम्ही अशा वेअर करू शकता. आणि अशा जर फॅन्सी आपण घेतल्या ना, तर ह्या बाहेर शक्यतो आपण कुर्तीजवर वगैरे टी शर्टवर वगैरे घालायच्या आहेत. आणि ह्या रेग्युलरसाठी, याचं फॅब्रिक खूप सॉफ्ट आहे रेग्युलरसाठी. हे बघा, दिसायला पण छान ॲट्रॅक्टिव्ह दिसतात आणि त्याचबरोबर आपल्याला खूप कम्फर्ट वाटतं वेअर केल्यानंतर. तर ह्या अशा मी घेतलेल्या आहेत आणि ह्या एकदम अशा घेतलेल्या नाही आहेत. असे 2-2 सेट मी जेव्हा कधी घेतले तेव्हा 2-2 सेट अशा मी आणत असते. आणि माझ्याकडे पण 2च्या व्यतिरिक्त तिसरी अशी नव्हती, पण आता थोडेफार यूट्यूबवरनं कमवते त्यामुळे स्वतःवर थोडासा मी खर्च करते आणि केला पाहिजे आपण असं स्वतःसाठी थोडाफार खर्च. आणि बाकी ह्या माझ्या रेग्युलरच्या आहेत. तर ह्या असं मी जेव्हा मॅक्सी वगैरे घालते त्याच्या आतून मी घालते. आणि हे असं बघा, वेस्टर्न आपण जेव्हा वेअर करतो कपडे, बाहेर शॉर्ट्स वगैरे घालतो त्यावर असे हे एक फॅन्सी मी घेतलेली आहे. तर खूप रिजनेबल रेटमध्ये मला भेटले त्यामुळे मी असे 2 सेट घेतलेले आहेत आणि हे सगळे सेटच आहेत. तर असे मी वेगवेगळे यूज करत असते. रेग्युलर कुर्तीजवर अशा मी साध्या घालते. तर याचं फॅब्रिक खूप सॉफ्ट आहे आणि घातल्यानंतर खूप कम्फर्ट वाटतं. तर अशा ह्या ब्रा आपल्याकडे असायला हव्यात, 1 किंवा 2. तर फ्रेंड्स, आता तुम्ही माझं ब्राचं कलेक्शन पाहिलं, त्याच्यावरून तुम्हाला आयडिया आल्याच असतील. काही अनमॅरिड मुली असतात तर त्यांना आयडिया नसतात, त्यांनाही देखील आयडिया येतील. आता कुठल्या ड्रेसवर कोणती ब्रा घालायची हे मी तुम्हाला सांगते, जेणेकरून तुम्हाला ती आयडिया येईल. आता ज्या वेळेला आपण बघा अशी प्लेन कुर्तीज वेअर करतो, जसं की मी आत्ता केलेली आहे, त्यावर डिझाईन नाहीये, त्याच्या आतून तुम्ही पॅडेड ब्राज घालायचे की जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्ही फिट दिसाल आणि आपल्यालाही कम्फर्ट वाटतं बघा घातल्यानंतर. अगदी आपलं शरीर फिट दिसतं त्यामध्ये. आणि जर तुम्ही बघा प्रिंटेड कुर्तीज वेअर केली तर त्याच्या आतून तुम्ही साधी जी तुम्ही डेली यूज करताय साधी वाली विदाऊट पॅडेड ती घालायची आहे. आता काही लेडीज बघा हाऊस वाईफ आहेत की ज्या रोज गाऊन घालतायत, साडी वेअर करतायत, तर त्यांनी साधीच ब्रा घालायची आहे आतून. आणि जर तुम्ही आतून म्हणजे डेली जशी वेअर करता तशी तुम्ही घातली तरी चालेल साधी. आणि जेव्हा तुम्ही बाहेर फिरायला जाता, वेगळं ड्रेसिंग करता, वेस्टर्न कपडे करता, फ्रॉक पॅटर्न असू द्या किंवा टी शर्ट पॅन्ट असू द्या, शॉर्ट्स असू द्या, त्यावर तुम्ही पॅडेडच ब्रा घालायची आहे. त्याने खूप छान लुक दिसतो, आपल्यालाही कम्फर्ट वाटतं आणि अगदी आपण त्याच्यामध्ये फिट दिसतो. तर अशा पद्धतीने आपण अशा ब्रा वेअर करायच्या आहेत. आणि तुम्ही 1 किंवा 2 घ्या, पण तुम्ही जर बघा तर जरी 2 असल्या तरी पण आता माझ्याकडे पण 2च्या व्यतिरिक्त तिसरी अशी कधी नव्हती. पण ज्या वेळेला आता थोडेफार असं वाटतं की आपण थोडंफार कमवतोय तर चला स्वतःवर खर्च करावं, म्हणून मी आता थोडंसं घ्यायला लागले स्वतःसाठी काही ना काही. तर असं आहे, असं काही नाही की खूपच म्हणजे कॉस्टली वगैरे घ्यायचं. साध्यामध्ये पण मिळतात, आपल्याला परवडणारे अगदी रिजनेबल रेट असतात, त्यामध्ये सुद्धा मिळतात पॅडेड ब्रा. तशा तुम्ही घ्या, वेअर करा, खूप छान लुक वाटतो. आता आपल्याला बघा काही काही लेडीज पाहायला मिळतात की ते ड्रेसिंग करतात आणि जी ब्राची डिझाईन असते ती वरतून दिसते किंवा बघा काहींची ब्रेस्ट अशी पोटावर लटकलेली असते, तर ते बघायला चांगलं वाटत नाही. तर अगदी 30, 40, 50 नंतर सुद्धा तुम्ही वेअर करू शकता असे पॅडेड ब्रा की जेणेकरून तुम्हाला कम्फर्ट वाटेल. आणि फ्री साईज मध्ये अगदी तुम्ही कुठलीही साईज घेऊ शकता. तर अशा ब्रा तुम्ही वेअर करायच्या आहे जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्ही फिट दिसाल. आणि शक्यतो रात्रीच्या वेळेला ब्रा काढूनच झोपावं. जर तुम्हाला माझ्यासारखी अशी सवय असेल की घालूनच झोपायची, तर तुम्ही अगदी साधी म्हणजे लूज वाली असेल ती रात्रीची घालून झोपलं तरी चालेल. फार अशी टाईट नकोय. रात्रीचं कसं होतं की आपल्याला रिलॅक्स वाटतं जरा बॉडीला आणि आपले ब्लड सर्क्युलर व्यवस्थित होतं. आता आपण बघतोय की खूप सारे असे कॅन्सरचे वगैरे प्रकार निघालेले आहेत, त्यामुळे शक्यतो रात्रीच्या वेळेला अगदी रिलॅक्स होऊन झोपा. तर असे मी तुम्हाला काही छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत, तर त्या कदाचित तुम्हाला फायद्याच्या ठरू शकतील.
तर आशा करते की माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑल वर सेट करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय. थँक्यू.